त्यांचं अधिकृत भक्तिमय चॅनेल. आजच्या या खास कथेत आपण जाणून घेऊया महाराजांनी कसा एका भक्ताला संकटातून मुक्त केलं. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनेल सबस्क्राईब करा आणि आपल्या सर्व स्वामी भक्त परिवारापर्यंत जरूर शेअर करा. चला तर मग आजची स्वामी लीला आणि स्वामी चमत्कार कथा सुरू करूयात. श्री स्वामी समर्थ महाराजांची हृदयस्पर्शी कथा. अक्कलकोट नगरी. शांत, समाधानी, भक्तिमय वातावरणाने न्हालेली ती नगरी. रस्त्यांवर हर हर स्वामी, जय जय स्वामी समर्थ अशा जयघोषाने दुमदुमलेले. गावकरी आपल्या छोट्या मोठ्या दुःखांमध्ये स्वामींच्या चरणी शांती शोधत होते. एका गरीब कुटुंबात लक्ष्मीबाई नावाची विधवा स्त्री राहत होती. पतीचा मृत्यू झाल्यापासून ती 2 लहान मुलांना घेऊन रोज उपासमारीत दिवस काढत होती. घराची अवस्था इतकी वाईट की कधी कधी दिवसातून 1 वेळेचे अन्नही मिळत नसे. तरीही तिचा स्वामींवरील विश्वास अढळ होता. ती रोज डोळ्यांत अश्रू भरून स्वामी समर्थांच्या वटवृक्षाखाली येऊन म्हणायची, माझ्या लेकरांना भूक लागलीये स्वामी, आता तुम्हीच दया करा, मी हतबल झालीये. स्वामी महाराज तिच्याकडे बघायचे, कधी हसून तर कधी कठोर शब्दांनी तिला जाग आणायचे. अगं बाई, रडतेस का? रडून कसले समाधान मिळते? धीर धर, सर्व काही वेळेवर होतं. लक्ष्मीबाईला स्वामींचा अर्थ कळायचा नाही, पण तिचा विश्वास मात्र अधिकच वाढायचा. दिवस बदलणारा तो क्षण. एका दिवशी तिचा मुलगा गंभीर आजारी पडला. अंग तापाने पेटून निघाले होते. गावातील वैद्य, औषधे काहीच कामाला आले नाहीत. लक्ष्मीबाई वेड्यासारखी स्वामींच्या चरणी धावली. ती रडत रडत म्हणाली, स्वामी, माझ्या लेकराला वाचवा. तो नाहीसा झाला तर मीही या जगात नाही राहणार. त्या क्षणी स्वामी समर्थ महाराज गंभीर झाले. त्यांच्या डोळ्यांत करुणा आणि दिव्य तेज दोन्ही एकत्र दिसत होते. त्यांनी हातातला भस्माचा चिमूटभर घेतला, मुलाच्या कपाळावर लावला आणि म्हणाले, भिवू नकोस, तुझे लेकरू बरा होईल. क्षणभरात मुलाचा ताप उतरला. तो हलकेच डोळे उघडून हसला. लक्ष्मीबाईच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. तिने स्वामींच्या चरणी लोटांगण घातली आणि म्हणाली, माझ्यासाठी तुम्हीच सर्व काही आहात. देवही तुम्ही, आधारही तुम्ही. स्वामींची करुणा, पण ही